सो बघा, सो पहिला बघूया आपण ऍडिनो हायपोफायसिस. सो इट इज ऍडिनो हायपोफायसिस सर्वात मोठा लोब आहे, ज्याला लार्जर लोब असं म्हणतो आपण, आणि न्यूरो हायपोफायसिस छोटा आहे. पक्क लक्षात ठेवायचं, डायग्राम ड्रॉ करताना सुद्धा ऍडिनो हायपोफायसिसचा पार्ट मोठा काढायचा, न्यूरो हायपोफायसिसचा पार्ट लहान काढायचा. आता ही जी डायग्राम आहे ना, ही तुम्ही काढली तरी चालेल, जी दुसरी मी दाखवली ती. त्यामुळे हे दोन लक्षात ठेवायचे. डायग्राम ड्रॉ करताना काय करायचं बघा, जर डायग्राम आला तर बघा, इकडनं सुरुवात करायची, इकडनं सुरुवात करून पहिला न्यूरो हायपोफायसिस काढून घ्यायचा, छोटासा पार्ट असा काढून घ्यायचा, वर हा मोठा दाखवायचा. परत सांगतो, इकडनं सुरुवात करायची, त्यानंतर इकडे नॅरो करत यायचं, एक लोब काढायचा असा, इकडे त्याला डिप्रेशन द्यायची, आणि हा झाला तुमचा खाली न्यूरो हायपोफायसिस, आणि नंतर हा झाला हायपोथॅलॅमस, आणि इकडनं एक मोठा लोब काढायचा. याच्यापेक्षा हा लोब मोठा आला पाहिजे. हे बेसिक पहिलं बाहेरचं स्ट्रक्चर काढून घ्या, आणि ते झाल्यानंतर मग हवं तर तुम्हाला इकडचं काढता असेल तर काढा, नाहीतर सरळ ही डायग्राम काढा. ओके, दोन पैकी एक. पण एक लक्षात ठेवायचं, काढताना हा मोठा काढायचा, हा छोटा काढायचा. हा काढताना कसं काढायचं लक्षात ठेवा, बरेच जण याला ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करतात. इकडनं सुरुवात करायची आणि पहिला हा लोब काढायचा, म्हणजे न्यूरो हायपोफायसिसचा लोब काढायचा, जो छोटा काढायचा असा, आणि हे झालं की मग ऍडिनो हायपोफायसिस त्याला जोडायचा आणि मोठा काढायचा, फक्त बस असं जोडायचं. हे झाल्यानंतर या दोघांच्या मध्ये मधला जो पार्ट आहे, हा पार्ट असा थोडा रंगवायचा इकडचा, दॅट इज युअर इंटरमिडिएट लोब, आणि थोडीशी इकडे गॅप दाखवायची. हे जो जोडणार ना, हे दोन जोडणार, ह्याच्यामध्ये थोडीशी एक खास दाखवायची, म्हणजे हॉलो स्पेस दाखवायची, दॅट इज क्लिफ्ट. इथं लेबल नाही केली आहे, पण त्याला लेबल करायचं क्लिफ्ट. इथं पण तिकडे लेबल कुठे केलं नाहीये, क्लिफ्टने केलं नाही, पण क्लिफ्टला लेबल करायची त्याला. ओके, ट्राय करा घरी, नाही तर मी तुम्हाला परत आपण एकदा रिपीट करूया. ओके, नाव इट इज लोकेटेड जस्ट, हे झालं ना. सो आपण ऍडिनो हायपोफायसिस कडे येतोय. नाव इट इज हायली सेल्युलर अँड वॉस्क्युलर पार्ट ऑफ द पिट्युटरी ग्लँड. बघा, जे मेजर हॉर्मोन तयार होतात ना, म्हणजे TSH, ACTH, प्रोलॅक्टिन, किंवा FSH, जे आपण ऑलरेडी बघितलेलं, LH, ओके, टेस्टोस्टिरॉन, हे जे काय आपण सगळे बघितलेले, हे सगळे कोणापासून कुठं तयार होतात, तर हे ऍडिनो हायपोफायसिस तयार होतात. आणि ऍडिनो हायपोफायसिस मध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात. सो इट इज हायली वॉस्क्युलर, सेल्युलर अँड वॉस्क्युलर पार्ट ऑफ द पिट्युटरी ग्लँड. इट कंटेन various type of epithelial secretory cells. म्हणजे एपिथेलियल नेचरचे सेल्स असतात, आणि ते तीन प्रकारचे असतात: ऍसिडोफिल्स, बेसोफिल्स आणि क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स जे आहेत, याचं डिटेल स्ट्रक्चर तुम्हाला नाहीये. क्रोमॅटोफोर्स आहेत ना, हे ऍसिडोफिल आणि बेसोफिल्स तयार करतात. ऍसिडोफिल आणि बेसोफिलला एकत्रितरित्या क्रोमोफोब्स असं म्हणतात. CHROMOPHOBES, क्रोमोफोब्स, अँड दिस इज क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स क्रोमोफोब्स तयार करतात, पण ते तुम्हाला नाहीये, जस्ट तुम्हाला माहिती सांगितलं मी. नाउ इट इज डिफरन्शिएट इनटू 3 पार्ट्स. तीन पार्ट ऍडिनो हायपोफायसिस आहेत, जे आता आपण बघितले: पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमिडिया अँड पार्स ट्युबुलारिस. सो जे आपण चार्ट मध्ये बघितलं ते. सो हा ऍडिनोफायसिस हा महत्वाचा पार्ट आहे. सो काय काय लिहिणार, ऍडिनोहायपोफायसिस ऑल्सो इट इज अ लार्जर पार्ट ऑफ पिट्युटरी ग्लँड. इट इज हायली सेल्युलर अँड वॉस्क्युलर पार्ट. इट कंटेन 3 टाइप्स ऑफ एपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स. हे सगळे सिक्रेटरी सेल्स आहेत, जे ऍडिनोहायपोफायसिसचे हॉर्मोन रिलीज करतात. कोणकोणते? GH, ग्रोथ हॉर्मोन; TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन; त्याच्यानंतर ACTH, ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन; त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन; त्याच्यानंतर GN म्हणजे गोनॅडोट्रॉपिन मध्ये कोण कोण येतात? एक येतं FSH, जो मेल आणि फिमेल मध्ये तयार होतो. दुसरा येतो त्याच्यामध्ये, तो म्हणजे LH, दॅट इज ल्युटिनेजिंग हॉर्मोन, जो फक्त फिमेल मध्ये तयार होतो. आणि मेल मध्ये तयार होतो तरी ICSH, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जो TS ऑफ टेस्टिन मध्ये आपण इंटरस्टिशियल सेल्स बघितलेले बघा, त्या इंटरस्टिशियल सेलला स्टिम्युलेट करतं टेस्टोस्टेरॉन तयार करण्यासाठी. सो हे सगळे तीन टाइपचे सेल्स आहेत. ऍसिडोफिल म्हणजे त्यांचं ऍसिडिक नेचर आहे. आता ह्याच्यामध्ये पण प्रकार असतो, अल्फा आणि बीटा, पण ते तुम्हाला नाहीये.
सो ऍसिडोफिल, बेसोफिल आणि क्रोमोफोर्स, किंवा ते नीटला पण नाहीये तुम्हाला, नीटला एवढाच पार्ट आहे. सो ऍसिडोफिल, बेसोफिल आणि क्रोमोफोर्स, सॉरी क्रोमॅटोफोर्स. So it is differentiated into three type part. One is pars distalis, pars intermedia and pars tubularis. Now इथपर्यंत आपण डायग्राम दाखवली बघा, ज्यात तुम्हाला क्लिअर कट करायचं असेल तर. आता हे पार्ट जे आहेत हे तुम्हाला डिटेल मध्ये नाही आहेत. म्हणजे पार्स डिस्टालिस म्हणजे काय? सो पार्स डिस्टालिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द adenohypophysis which contain three types of cells. Pars distalis. Pars intermedia is the intermediate part between the neurohypophysis and adenohypophysis. Now pars tubularis is the collar of adenohypophysis. दूसरा जो पार्ट है तो neurohypophysis है. Now neurohypophysis, it is differentiated into three parts. It is a smaller part of brain, gland. It is differentiated into three parts. Pars nervosa, ज्याला आपण न्यूरल लोब म्हणतो, हा जो सर्वात मोठा लोब आहे म्हणून त्याला न्यूरोहायपोफायसिस ऑफ दी नर्वोसा ऑफ दी न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतात. देन इन्फंडिब्युलम, जो मधला पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड इन्फंडिब्युलम. सॉरी, इन्फंडिब्युलम म्हणजे हायपोफिशियल स्टॉक, जो दोघांना जोडतो. आणि तिसरा आहे तो मीडियल एमिनन्स. नाउ द पार्स नर्वोसा ऍक्ट्स एज अ स्टोरेज एरिया फॉर द सिक्रिशन ऑफ हायपोथॅलॅमस. हे पक्क क्लिअर करून घ्या हा डोक्यामध्ये. बघा, ऍडिनो हायपोफायसिस मध्ये सिक्रिटरी सेल्स असतात, जे सेल्स हे हॉर्मोन रिलीज करतात. कोणतं कोणतं? TSH, ICSH, FSH, GH हे सेल्स तयार करतात, जे तीन प्रकारचे सेल्स आहेत. कोणते कोणते? ऍसिडोफिल, बेसोफिल आणि क्रोमोफिल्स. हे तीन प्रकारचे सेल्स हे वेगवेगळे स्टिम्युलेटिव्ह हार्मोन तयार करतात. तर न्यूरोहायपोफायसिस मध्ये स्टोर केलेले हार्मोन, न्यूरोहायपोफायसिस मध्ये हार्मोन स्टोर केले जातात. न्यूरोहायपोफायसिस मध्ये हार्मोन स्टोर केले जातात. स्टोर कुठनं करतात? हे हार्मोन येतात कुठनं स्टोर करायला? तर ते हार्मोन येतात हायपोथॅलॅमस कडनं. हायपोथॅलॅमस हे हार्मोन रिलीज करते, ज्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन आणि ADH. आणि हे दोन हार्मोन न्यूरोहायपोफायसिस मध्ये स्टोर केले जातात आणि नंतर ते रिलीज होतात. त्यामुळे न्यूरोहायपोफायसिस कुठलंही हार्मोन सिक्रीट करत नाही, ते फक्त हार्मोन स्टोर करतं. सिक्रीट करण्याचं काम हायपोथॅलॅमस करतं. हायपोथॅलॅमस कडनं जे दोन हार्मोन येतात, म्हणजे ऑक्सिटोसिन आणि ADH, हे फक्त न्यूरोहायपोफायसिस मध्ये स्टोर केले जातात. सो पार्स, आणि नंतर जेव्हा गरज असेल तेव्हा तिकडे ते बाहेर पडतात, नो डाऊट, पण ते रिलीज होत नाही, सिक्रीट होत नाही. सो पार्स नर्वोसा ऍक्ट्स ऍज अ स्टोरेज एरिया फॉर सिक्रिशन ऑफ हायपोथॅलॅमस. इट स्टोर्ड अँड रिलीज ऑक्सिटोसिन अँड वॉसोप्रेसिन म्हणजे ADH. नाव आता बघा, आता हे दोन आपण ग्लँड्स बघितले, सॉरी दोन लोब बघितले ग्लँडच्या. एकाला म्हणतात ऍडिनोहायपोफायसिस, दुसऱ्याला म्हणतात न्यूरोहायपोफायसिस. हा महत्वाचा पार्ट आहे, परीक्षेला विचारतात. ऍडिनोहायपोफायसिस कोणकोणते हार्मोन तयार करतं? सो डिफरंट हार्मोन्स सिक्रेटेड बाय ऍडिनोहायपोफायसिस. बघा, द फर्स्ट हार्मोन इज कॉल्ड एज सोमॅटोट्रॉफिन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सोमॅटोट्रॉफिक हार्मोन. त्याचं नाव आहे STH, विच इज ऑल्सो कॉल्ड एज GH किंवा ग्रोथ हार्मोन. सोमॅटोट्रॉफिक हार्मोन और सोमॅटोट्रॉफिक किंवा त्याला सोमॅटोट्रॉपिन, TROPIN. आयदर इट इज कॉल्ड सोमॅटोट्रॉपिन और इट इज कॉल्ड एज सोमॅटोट्रॉफिक हार्मोन, ज्याला आपण स्मॉल शॉर्ट लेटर म्हणतो STH, सोमॅटोट्रॉफिक हार्मोन किंवा ट्रॉपिक हार्मोन, किंवा त्याचं दुसरं नाव आहे GH किंवा ग्रोथ हार्मोन. सो दिस इज फर्स्ट हार्मोन. सेकंड हार्मोन इज कॉल्ड एज थायरोट्रॉपिन किंवा त्याला TSH म्हणतात, म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थायरोट्रॉपिन किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. थर्ड हार्मोन इज कॉल्ड एज ACTH, ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन. ऍड्रिनो म्हणजे ऍड्रिनल ग्लँड, कॉर्टिको म्हणजे कॉर्टेक्स, ट्रॉपिक म्हणजे स्टिम्युलेट करणारं हार्मोन. ऍड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्स पार्टला स्टिम्युलेट करणारं हार्मोन. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, ऍड्रिनल ग्लँडला दोन पार्ट असतात. त्याचा सेक्शन घेतला तर इट इज मेड अप ऑफ टू लेयर्स. आउटर लेअर इज कॉल्ड एज कॉर्टेक्स, आपण पुढे बघणार आहोत ऍड्रिनल ग्लँड. आणि आतला लेअर त्याला म्हणतात मेडुला. तर हे हार्मोन फक्त कॉर्टेक्स पार्टला स्टिम्युलेट करतं. मेडुला पार्टला स्टिम्युलेट करणारं न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहे, म्हणजे नर्वस सिस्टीम कंट्रोल करतं त्याला. एंडोक्राइन सिस्टीम म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा काय कंट्रोल नाहीये. So ACTH, this stands for adrenocorticotropic hormone, which is also called as adrenocorticotropin
फोर्थ हॉर्मोन आहे ज्याला आपण म्हणतो प्रोलॅक्टिन, जे आपण रिप्रोडक्शन मध्ये प्रेग्नन्सीच्या काळात बघितलेलं. प्रोलॅक्टिनचं काम आहे मिल्क फॉर्म करणं, एन्हान्समेंट ऑफ ब्रेस्ट डेव्हलपमेंट अँड फॉर्मेशन ऑफ मिल्क. यालाच दुसरं नाव आहे लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन. लॅक्टो म्हणजे मिल्क, किंवा त्याला दुसरं नाव आहे मॅमोट्रॉपिक हॉर्मोन, बिकॉज इट एनहान्स दी डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड. म्हणून त्याला मॅमोट्रॉपिन किंवा प्रोलॅक्टिन किंवा लॅक्टोट्रॉपिन असं म्हणतात. दॅट इज फोर्थ हॉर्मोन. फिफ्थ हॉर्मोन इज कॉल्ड ॲज गोनॅडोट्रॉपिन. हे गोनॅडोट्रॉपिन म्हणजे गोनॅड्स वरती ऍक्ट होणारे हॉर्मोन्स आहे, जे मेल आणि फिमेल मध्ये वेगवेगळे आहे, किंवा मेल आणि फिमेल मधलं हॉर्मोन आहे. दोघांमध्ये कॉमन असलेलं हॉर्मोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज FSH. इट स्टँड्स फॉर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सांगू शकाल मला FSH चा रोल काय मेल आणि फिमेल मध्ये रिप्रोडक्शन मध्ये? आपण हे बऱ्याच वेळेला ठोसून बडबडलेलो, ठोकून. व्हॉट इज द फंक्शन ऑफ FSH इन मेल अँड फिमेल? चॅटबॉक्स मध्ये शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल, फक्त कोणावर ऍक्ट होतं तेवढं लिहा. नाही, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये नाही येते. FSH हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे मेल आणि फिमेल दोघांमध्ये तयार होतं. दोघांमध्ये त्याचा काय रोल आहे? कनेक्ट आहे. राईट. मेल मध्ये फिमेल मध्ये याचं काम आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन स्टिम्युलेट जर्माइनल एपिथेलियल सेल्स ऑफ दी ओव्हरी, आणि जे फॉलिकल्स तयार करतात. आणि फिमेल मध्ये आणि मेल मध्ये जर्माइनल एपिथेलियल सेल्स ऑफ दी सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या जर्माइनल सेलला स्टिम्युलेट करून त्यापासून प्रायमरी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात. सो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे दोघांमध्ये तयार होतं, मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. दुसरं जे हॉर्मोन आहे जे फक्त फिमेल मध्ये तयार होतं दॅट इज कॉल्ड एज ल्युटिनायझिंग हॉर्मोन किंवा LH. ही हॉर्मोन आपण बघितलेलं ज्या वेळेला मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल होतं 13व्या दिवशी, 13 तारखेपर्यंत, तेव्हा 14व्या दिवशी ओव्हरी मधनं एग रिलीज होतं. या प्रोसेसला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. तर हे ओव्ह्युलेशन करण्याचं काम हे हॉर्मोन तयार करतात, ज्याला म्हणतो ल्युटिनायझिंग हॉर्मोन, असं आपण तिकडे बघितलेलं. सो ल्युटिनायझिंग हॉर्मोन हेल्प्स इन ओव्ह्युलेशन. एक. सेकंड, ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एम्प्टी जे मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल आहे त्याचं कन्व्हर्जन कॉर्पस ल्युटियम मध्ये होतं, अँड दॅट कॉर्पस ल्युटियम इज मेंटेन बाय ल्युटिनायझिंग हॉर्मोन. कारण आपल्याला माहित नाहीये तो एक फर्टिलाइज होतोय का नाहीये. जर एक फर्टिलाइज झाला तर हा कॉर्पस ल्युटियम एंडोक्राइन ग्लँड म्हणून काम करून प्रोजेस्ट्रॉन तयार करतो. म्हणून त्याला मेंटेन ठेवावं लागतं एक फर्टिलाइज होतो की नाही बघण्यासाठी. म्हणून ल्युटिनायझिंग हॉर्मोनचे दोन रोल आहेत फिमेल मध्ये. एक रोल हेल्प्स इन ओव्ह्युलेशन, म्हणजे ओव्हरी मधनं एग बाहेर येणं, दॅट इज कॉल्ड ओव्ह्युलेशन. आणि सेकंड वन इट मेंटेन कॉर्पस ल्युटियम. तिसरा जो आहे हॉर्मोन जो मेल मध्ये तयार होतो दॅट इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, दॅट इज ICSH. इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जो ICSH हा आपण बघितलेलं TS ऑफ टेस्टिस मध्ये seminiferous tubules आहेत. Now in between the seminiferous tubules there are group of cells, and those cells are called as interstitial cells, which are also called as Leydig cells. या interstitial cell ला stimulate करावं लागतं. Interstitial cells secrete करतात टेस्टोस्टेरॉन, that is called male sex hormone. पण हे टेस्टोस्टेरॉन सिक्रेट करण्यासाठी ICSH म्हणजे इंटरस्टिशियल सेलला स्टिम्युलेट करावं लागतं ICSH ने, म्हणजे इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ने. सो हे जे काय गोनॅडोट्रॉपिनच्या अंडर हे 3 हॉर्मोन येतात. FSH जे दोघांमध्ये असतात किंवा दोघांमध्ये रिलीज होतात, जे LH जे फक्त फिमेल मध्ये काम करतात, आणि जे मेल मध्ये काम करतात दॅट इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ओके. तर ह्यातला 6 जो आहे तो अजून एक हॉर्मोन आहे, पण तो आपल्यामध्ये तयार होत नाही म्हणून आपण त्याला घेतलं नाहीये. त्याचं नाव आहे MSH,
इट स्टँड्स फॉर मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. पण हा पार्स इंटरमीडिया तयार करतो आणि पार्स इंटरमीडिया आपल्यामध्ये डेव्हलप नसतो, म्हणून आपण या 6 हॉर्मोनला इकडे घेतलं नाहीये. फक्त 5च हॉर्मोन घेतलेत. अदरवाइज अजून एक हॉर्मोन आहे दॅट इज कॉल्ड एज MSH म्हणजे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. सो आता आपण या 5 हॉर्मोन वरती फोकस करणार. बघा परवा एकदा रिपीट करतो. ऍडिनो हायपोफायसिसचे 5 हॉर्मोन आहेत हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन विचारणार इन लिस्ट and explain the hormone secreted by adenohypophysis, or enlist any two hormone, enlist and explain any two hormone secreted by adenohypophysis. किंवा फिरवायला पार्स डिस्टॅलिस असा पण टाकतील, कारण हा पार्स डिस्टॅलिस मधले जे सेल्स आहेत ते तयार करतात. पार्स ट्युब्युलरिसचा काही फंक्शन नाही आहे, ही जस्ट कॉलर आहे. पार्स इंटरमीडिया आपल्याकडे रुडिमेंटरी आहे, म्हणजे काय उपयोगच नाही आहे. मेन पार्ट कोणता आहे ऍडिनोहायपोफायसिसचा? पार्स डिस्टॅलिस, ज्याच्यामध्ये जे 3 सेल बघितलेले ऍसिडोफिल, बेसोफिल आणि क्रोमोफिल, तर ते सेल हे सगळं हॉर्मोन तयार करतात. म्हणून इन्स्टेड ऑफ आस्किंग हॉर्मोन ऑफ ऍडिनोहायपोफायसिस दे विल आस्क इनलिस्ट अँड एक्सप्लेन द हॉर्मोन्स ऑफ पार्स डिस्टॅलिस असा पण प्रश्न विचारतील. सो कोणते हॉर्मोन आहे? द फर्स्ट हॉर्मोन इज कॉल्ड एज सोमॅटोट्रॉफिक हॉर्मोन, which is also called as somatotrophin, that is STH, or growth hormone, that is GH. Second hormone is called as thyrotropin or thyrotropic hormone or TSH. तीसरा hormone है ACTH, that is adrenocorticotropic hormone, that is, or it is also called as adrenocorticotropin. Fourth है prolactin or lactotropin or mammalotropin. Now fifth है gonadotropin, ज्याच्यामध्ये FSH आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, मेल आणि फिमेल मध्ये, आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन फक्त फिमेल मध्ये, आणि इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन फक्त मेल मध्ये. सो दिस इज अबाउट हॉर्मोन्स ऑफ ऍडिनोहायपोफायसिस. नाव आता प्रत्येक हॉर्मोन आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट वन इज सोमॅटोट्रॉफिन और सोमॅटोट्रॉफिक हॉर्मोन, दॅट इज STH किंवा ग्रोथ हॉर्मोन किंवा GH. त्याचं काम काय बघा. दिस हॉर्मोन स्टिम्युलेट्स ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑल टिश्यू. सगळ्या थोडक्यात नावामध्येच आहे ग्रोथ, म्हणजे टिश्यूची ग्रोथ, बोन्सची ग्रोथ, ऑर्गन्सची ग्रोथ, अँड ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. सो दिस हॉर्मोन स्टिम्युलेट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑल टिश्यू बाय एक्सलरेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन आणि प्रोटीन सिंथेसिस मध्ये हे हॉर्मोन लागतं. It is continuously secreted throughout life for the repair and replacement of the body tissue or the cells. हे ग्रोथ हॉर्मोन ना कंटिन्युअस सिक्रेट होतं, पण ऍडल्ट मध्ये सर्वात जास्त तयार होतं आणि नंतर ओल्ड एज मध्ये ह्याचं प्रमाण कमी होतं, पण कायमस्वरूपी रिलीज होत असतं सगळ्यांमध्ये. सो इट कंटिन्युअसली सिक्रेटेड थ्रू आउट लाईफ फॉर रिपेअर अँड रिप्लेसमेंट ऑफ बॉडी टिश्यू और सेल. आता आपण काय बघणार माहिती का, कुठलंही हॉर्मोन जास्त प्रमाणात तयार झालं किंवा कमी प्रमाणात तयार झालं तर कोणते डिसीज होतात ते आपण प्रत्येक हॉर्मोनच्या बाबतीत बघणार आहोत. ऍडिनोहायपोफायसिसचं हॉर्मोन कोणतं, त्या हॉर्मोनचं फंक्शन काय, म्हणजे काय काम करतो हॉर्मोन, आणि त्या हॉर्मोनचं ओव्हर सिक्रेशन आणि अंडर सिक्रेशन. ओव्हर सिक्रेशन असेल तर त्याला म्हणतात हायपर सिक्रेशन, आणि अंडर सिक्रेशन म्हणजे कमी असेल त्याला म्हणतात हायपो सिक्रेशन. सो आता हे GH जर हायपोसिक्रेशन असेल म्हणजे कमी तयार झालं तर काय होतं, हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन चाइल्डहुड रिझल्ट्स इन दी स्टंटेड फिजिकल ग्रोथ. सो ऑब्विसली याचं मेन काम काय, ग्रोथ करणं. जर लहान मुलांमध्ये हे हॉर्मोन कमी झालं तर त्यांची ग्रोथ वाढते, आणि दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज पिट्युटरी ड्वार्फिझम, म्हणजे खुजेपणा येतो, बुटके होतात अशी लोक. दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ हायपोसिक्रेशन ऑफ दिस हॉर्मोन इन केस ऑफ इन चाइल्डहुड. वाईल हायपर सिक्रेशन, जर जास्त सिक्रेशन झालं, हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हॉर्मोन इन चाइल्डहुड, लहान मुलांमध्ये जर कमी सिक्रेशन झालं तर ड्वार्फनिझम होतो, आणि हायपर सिक्रेशन झालं तर चाइल्डहुड मध्ये होणारा डिसीज आहे दॅट इज कॉल्ड एज जिजॅन्टिझम. जिजॅन्टिझम म्हणजे अतिभव्यता. अशी लोक खूप अवाढव्य, म्हणजे खली, थोडक्यात खलीचं बघा, अतिभव्य होतात. जिजॅन्टिझम म्हणजे लेंथनिंग ऑफ बोन्स, म्हणजे बोन्स खूप मोठे होतात, लांब होतात, ओके, नॉर्मल पेक्षा. एक कंडिशन ऑफ ओव्हर ग्रोथ, ज्याला ओव्हर ग्रोथ म्हणतो, नॉर्मल पेक्षा जास्त ग्रोथ. द इंडिव्हिज्युअल अटेन ॲबनॉर्मल हाईट, म्हणजे वाजवीपेक्षा जास्त उंच असतात अशी लोक. दॅट इज कॉल्ड हायपर सिक्रेशन ऑफ दिस हॉर्मोन, त्याला आपण जिजॅन्टिझम. व्हेन द पिट्युटरी ग्लँड प्रोड्युसेस एक्सेस ग्रोथ हॉर्मोन, हे सगळं पिट्युटरी ग्लँड तयार करते ना. जर एक्सेस ग्रोथ हॉर्मोन झालं इन मिडल एज,
age adult, it results in the disproportionate growth causing disfigurement and enlargement of bones. आता ना हे आपण हायपर आणि हायपोसिक्रेशन हे चाइल्डहुड मध्ये बघितलं. जर ऍडल्टहुड मध्ये म्हणजे मधल्या स्टेज मध्ये, ओके, ऍडल्ट स्टेज मध्ये जर हे हॉर्मोन इम्प्रॉपर झालं किंवा जर हे हॉर्मोन जास्त प्रमाणात तयार झालं कुठल्या एज मध्ये, तर मिडल एज मध्ये. मिडल एज मध्ये जर हे हॉर्मोन जास्त तयार झालं ना, तर ग्रोथ जी आहे ती आणि हाताची बोटाची जी काय बोन्स किंवा नाक किंवा हात जे आहेत, हाताची बोट आहेत, ही अशी ही सगळी विचित्र त्याची ग्रोथ होते. लोअर जॉ, हँड, फिंगर्स अँड फीट हे सगळे वेगळे होतात. वेगळे म्हणजे त्यांची ग्रोथ ऍबनॉर्मल होते, वाकडे तिकडे होतात, जाड होतात. लिप तो हे जे आहे ना, जॉ, लोअर जॉ जो आहे, खालचा जो ओठ आहे, त्या खालच्या लोअर जॉ बाहेर येतो, असा मोठा होतो. ओके, हात पण असे जाड होतात, जास्त त्याचं हे होतं. फिंगर्स आहेत ते पण असे जाडे होतात. काही जणांमध्ये बोन्स आहेत, हाताची बोट आहेत ना, ही सगळी वाकडी तिकडे होतात. आणि पायाची, या कंडिशनला ऍक्रोमेगली असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात हायपरसिक्रेशन, हायपोसिक्रेशन, हायपो म्हणजे कमी, हायपोसिक्रेशन चाइल्डहुड मध्ये झालं तर त्याला म्हणतात ड्वार्फनिझम, म्हणजे खुजेपणा, कारण ग्रोथ हॉर्मोन कमी झालंय. पण हेच ग्रोथ हॉर्मोन जर जास्त रिलीज झालं चाइल्डहुड मध्ये, तर त्याच्यामध्ये त्याला म्हणतो आपण जिजॅन्टिझम, म्हणजे अतिभव्य होतात लोक ही अशी. आणि हेच जर हॉर्मोन जास्त तयार झालं ऍडल्टहुड मध्ये, म्हणजे मिडिल स्टेज मध्ये जास्त झालं तर ही ऍबनॉर्मिटी होते. म्हणजे कोण, तर ऍबनॉर्मल ग्रोथ ऑर डिसप्रपोर्शनेट ग्रोथ विच कॉझिंग, सगळी ग्रोथ डिसप्रपोर्शनेट होते, हाताची, पायाची, बोटांची, लोअर जॉची. डिसफिगरमेंट अँड एनलार्जमेंट ऑफ बोन्स ऑफ नोज, नाकाचं नाक आहे ते मोठं होतं, ऍबनॉर्मल होते. लोअर जॉ खूप मोठा होतो, हाताची बोटं मोठी होतात आणि वाकडे तिकडे होतात. फिंगर्स सेम मी सांगितलं तसं, आणि फिट. आणि या कंडिशनला ऍक्रोमेगली असं म्हणतात. हे चार्ट मध्ये असं आपण बघूया. जो ग्रोथ हॉर्मोन आहे चाइल्डहुड मध्ये जर हायपर सिक्रेशन झालं तर जिजॅन्टिझम आहे, ऍडल्ट मध्ये झालं तर त्याला ऍक्रोमेगली आहे. हायपोसिक्रेशन, हायपो म्हणजे कमी, तर त्याला ड्वार्फनिझम आहे. आणि हे जर ऍडल्ट मध्ये झालं तर त्याला सायमन डिसीज आहे, पण हा डिसीज तुम्हाला नाहीये. सो फक्त लक्षात ठेवा सायमन डिसीज. सो हे सगळं आपण बघितलं ग्रोथ हॉर्मोन, म्हणजे पहिलं हॉर्मोन. आता दुसरं हॉर्मोन येतं, दॅट इज कॉल्ड एज थायरोट्रॉपिन, किंवा त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असं म्हणतात, किंवा त्याचं दुसरं नाव आहे TSH. नाव थायरोट्रॉपिन हॉर्मोन मध्ये काय होतं, इट्स प्रायमरी ऍक्शन इज टू स्टिम्युलेट. नाव थायरोट्रॉपिन काय करतं, इट स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड टू सिक्रेट थायरॉक्सिन. सो थायरॉक्सिन सिक्रेट करण्यासाठी थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करणारे हॉर्मोन आहे. सो हे जो हॉर्मोन आहे, हा हॉर्मोन काय करतं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन स्टिम्युलेट थायरॉइड ग्लँड अँड रिलीज हॉर्मोन कॉल्ड एज थायरॉक्सिन. थर्ड हॉर्मोन आहे, आता या थायरोट्रॉपिन किंवा थायरॉइड हॉर्मोनचं ओव्हर सिक्रेशन आणि अंडर सिक्रेशन झाल्यानंतर काय होतं हे आपण थायरॉइड ग्लँड मध्ये बघणार आहोत. त्यामुळे इथे आपण बघणार आहोत. त्याचं मी उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये एक होतं ते एक्झोप्थेल्मिक गॉयटर, हा एक डिसीज होतो, बरोबर ना. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे तो स्प्लेन गॉयटर. तर आपण हे ह्याच्यामध्ये बघणार आहोत, कशामध्ये, थायरॉइड ग्लँड मध्ये आपण ह्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तिसरी ग्लँड आहे ती ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन, ह्याचं पण एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक, कारण आपल्याला ऍड्रिनल ग्लँड शिकायचे डिटेल मध्ये, तेव्हा हे हॉर्मोन सगळे आपल्याला बघायचे आहेत. सो ओ म्हणजे ऍबनॉर्मॅलिटी त्याचे. सो ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन काय करतो माहितीये का, ऍड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्स पार्टला फक्त स्टिम्युलेट करतो, म्हणून त्याला ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन म्हणतात. कॉर्टिको स्टँड फॉर कॉर्टेक्स पार्ट ऑफ द ऍड्रिनल ग्लँड. ऍड्रिनल ग्लँडच्या कॉर्टेक्स पार्टला स्टिम्युलेट करणारा हॉर्मोन, म्हणून त्याला ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन किंवा ACTH किंवा ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिन असं म्हणतात. नाउ इट स्टिम्युलेट ऍड्रिनल कॉर्टेक्स टू प्रोड्यूस अँड सिक्रेट इट्स हॉर्मोन. हे हॉर्मोन जो तयार करतात त्याला कॉर्टिकॉइड असं म्हणतात, कलेक्टिव्हली कॉल्ड एज कॉर्टिकॉइड. म्हणजे 3-4 प्रकारचे कॉर्टिकॉइड्स आहेत, मिनरोकॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड, अल्डोस्टिरॉन, असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे कॉर्टेक्स पार्टचे सिक्रेशन्स आहेत. ते आपण ऍड्रिनल ग्लँड मध्ये डिटेल बघूया. नाउ इट मेंटेन फंक्शनिंग ऑफ द ऍड्रिनल कॉर्टेक्स. हे हॉर्मोन काय करतं की कॉर्टेक्सचा पार्ट मेंटेन करतं. ओके,
तिसरं जे हॉर्मोन आहे दॅट इज कॉल्ड एज प्रोलॅक्टिन, ज्याला आपण लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन म्हणतो किंवा मॅमोट्रॉपिन म्हणतो. नाव prolactin is a unique amongst pituitary hormone as it under predominant inhibitory control from hypothalamus. Hypothalamus मधनं control केला जातो. The prolactin activate growth of the breast, that is enhancement of breast development during pregnancy. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ब्रेस्टची डेव्हलपमेंट नॉर्मल डेव्हलपमेंट पेक्षा जास्त होते ड्यू टू बिकॉज ऑफ हे मिल्क रिलीज होत असतं आणि त्यामुळे नॉर्मल ब्रेस्ट फिमेलच्या नॉर्मल ब्रेस्ट डेव्हलपमेंट पेक्षा प्रेग्नन्सी मध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट जास्त वाढलं, म्हणजे ब्रेस्टची डेव्हलपमेंट जास्त होते. सो दिस इज ड्यू टू बिकॉज ऑफ म्हणून त्याला मॅमोट्रॉपिक हॉर्मोन असं सुद्धा म्हणतात. 3 नाव आहेत त्याला. मॅमोट्रॉपिक हॉर्मोन का? बिकॉज एनलार्जमेंट ऑफ और यू कॅन से एनहान्समेंट ऑफ ब्रेस्ट डेव्हलपमेंट ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणून त्याला मॅमोट्रॉपिक म्हणतात. ड्युरिंग प्रेग्नन्सी हा मी शब्द वापरलाय. प्रेग्नन्सी मध्येच नॉर्मल ब्रेस्ट डेव्हलपमेंट पेक्षा मोठी ब्रेस्ट होते कारण त्याच्यामध्ये मिल्क रिलीज होत असतं. अँड स्टिम्युलेट द मिल्क प्रोडक्शन तयार होत असतं. अँड सिक्रेशन ऑफ मिल्क, म्हणून त्याला लॅक्टोजेनिक हॉर्मोन किंवा प्रोलॅक्टिन म्हणतात. बाय द मॅमरी ग्लँड आफ्टर चाइल्ड बर्थ. नाव तिसरं येतो गोनॅडोट्रॉपिन. गोनॅडोट्रॉपिन मध्ये आपण 3 हॉर्मोन बघितले. पहिला हॉर्मोन होता FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा FSH फक्त मेल आणि हा FSH मेल आणि फिमेल दोघांमध्ये रिलीज होतो. दुसरा बघितला आपण LH, दॅट इज ल्युटेजिंग हॉर्मोन, जो फक्त फिमेल मध्ये तयार होतो. आणि तिसरा होतो ICSH म्हणजे इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जो फक्त मेल मध्ये तयार होतो. सो गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन, फर्स्ट हॉर्मोन ऑफ गोनॅडोट्रॉपिन, दिस इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, दॅट इज FSH. काय फंक्शन आहे? इट स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ ओव्हेरियन फॉलिकल्स इन फिमेल, while in male it is concerned with the development of seminiferous tubule. Luteinizing hormone, that is called LH. Now LH in female, the luteinizing hormone helps in ovulation, that is discharge of ovum from the Galfan follicle. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. Now FSH and LH are responsible for stimulation of ovaries to produce estrogen, while LH induce the ruptured follicle to develop into corpus luteum and production of progesterone. म्हणजे प्रोजेस्टेरॉन तयार करण्यासाठी आणि म्हणजे थोडक्यात कॉर्पस ल्युटियम मेंटेन करण्यासाठी आणि थोडक्यात ओव्युलेशन साठी हे 2 हॉर्मोन लागतात. दॅट इज कॉल्ड एज ल्युटेजिंग हॉर्मोन. तिसरं जे गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन आहे दॅट इज कॉल्ड एज इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, दॅट इज कॉल्ड एज ICSH. हे काय करतं? इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन इन मेल, इट स्टिम्युलेट द टेस्टीज टू प्रोड्यूस द एंड्रोजन कॉल्ड टेस्टोस्टिरॉन. मेल मध्ये हे एंड्रोजन तयार करतं आणि ज्याला टेस्टोस्टिरॉन असं म्हणतात. टेस्टोस्टिरॉनचं दुसरं नाव आहे एंड्रोजन. हे एंड्रोजन आणि कॉलच्या मध्ये स्पेस पाहिजे होता, तो राहिला, त्यामध्ये एकत्र आला शब्द. सो इन मेल्स इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन स्टिम्युलेट इंटरस्टिशियल सेल्स, जे 2 सेमिनिफरस ट्युब्यूलच्या मध्ये असतात, अँड दे रिलीज हॉर्मोन कॉल्ड एज टेस्टोस्टिरॉन. सो आपण हे सगळे बघितले. टेस्टोस्टेरॉन इज रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर साठी हे हॉर्मोन लागतं. ओके, आपण बघितले ऍडिनोहायपोफायसिसचे हॉर्मोन्स कोणकोणते बघितले? GH ग्रोथ हॉर्मोन, TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ACTH ऍड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन, प्रोलॅक्टिन किंवा लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन किंवा मॅमोट्रॉपिक हॉर्मोन. त्यानंतर गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन मध्ये आपण बघितले FSH, LH आणि ICSH. हे सगळे हॉर्मोन पक्के डोक्यात ठेवा, हे अतिशय महत्वाचे आहेत. हे सगळे हॉर्मोन आहेत ऍडिनोहायपोफायसिसचे किंवा पार्स डिस्टॅलिसचे. आता हॉर्मोन ऑफ न्यूरोहायपोफायसिस बघणार आहोत. न्यूरोहायपोफायसिस मध्ये हॉर्मोन रिलीज केले जातात. न्यूरोहायपोफायसिस मध्ये हॉर्मोन स्टोअर केले जातात आणि रिलीज केले जातात, तयार केले जात नाहीत. पण स्टोअर केलेले हॉर्मोन न्यूरोहायपोफायसिस मधले कोणते आहेत? पहिले ऑक्सिटोसिन, जे ऑलरेडी आपण डिस्कस केलाय. नाव इट स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्टुलेशन, म्हणजे इट कॉज लेबर पेन. नाव इट ऑल्सो स्टिम्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॅमरी ग्लँड टू इनिशिएट इजॅक्युलेशन और रिलीज ऑफ मिल्क. सो ऑक्सिटोसिनचं 2 फंक्शन आपण तेव्हाही तिकडे बघितलेलं. एक म्हणजे इट कॉज लेबर पेन आणि दुसरं म्हणजे इजॅक्युलेशन ऑफ मिल्क. इट इज ऑल्सो कॉल्ड बर्थ हॉर्मोन और मिल्क इजेक्टिंग हॉर्मोन, म्हणून त्याला बर्थ हॉर्मोन किंवा मिल्क इजॅक्युलेटिंग हॉर्मोन असं म्हणतात.
दुसरं जे बघितलं आपण ते एडीएच, ज्याचं नाव आहे अँटी डायुरेटिक हॉर्मोन, किंवा आपण त्याला म्हणतो वॉसोप्रेसिन. नाव इट स्टिम्युलेट्स द रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. बघा एडीएचचं काम काय होतं, एडीएच कधी तयार होणार, ज्या वेळेला नेफ्रॉन मध्ये किंवा ज्या वेळेला बॉडीला पाणी लागतंय, बरोबर ना, म्हणजे वेन देर इज अ स्केर्सिटी ऑफ वॉटर, शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढायला पाहिजे, मग युरिन मधनं पाणी बाहेर जाऊ देता कामा नये. मग एडीएच काय करतं, एडीएच या नेफ्रॉन मध्ये असलेल्या ब्लड मधनं पाणी एक्स्ट्रॅक्ट करतं, म्हणजे युरिन जे तयार होणार त्यातनं पाणी एक्स्ट्रॅक्ट करतंय, सॉरी एक्स्ट्रॅक्ट नको म्हणूया आपण, रिअब्सॉर्ब करतं, चुकून एक्स्ट्रॅक्शन वापरलं मी, रिअब्सॉर्ब करतं अँड पुट देम बॅक इन टू ब्लड, म्हणजे परत ते ब्लड मध्ये दिलं जातं, परत ते बॉडीमध्ये दिलं जातं. सो हे एडीएचचं रोल आहे, दॅट इज अँटी डायुरेटिक हॉर्मोन. पण ज्या वेळेला बॉडीला आवश्यकता नाहीये, म्हणून आपण ते 2 सीझन बघितले, समजा उन्हाळा आहे भरपूर, तर उन्हाळ्यामध्ये इव्हॅपोरेशन होतं, त्यामुळे बॉडीमधनं पाणी निघून जातंय, प्लस युरिन मधनं पण काही प्रमाणात पाणी निघून जातं. मग अशा वेळेला बॉडीमध्ये, शरीरामध्ये पाण्याची कमतरता येते. सो ही भरून कशी काढली जाते, भरून काढली जाते, एकतर आपण बाहेरनं पाणी पितो, प्लस युरिन मधनं पाणी जाऊ देत नाहीत, म्हणजे काय करतात, तर हे अँटी डायुरेटिक हॉर्मोन रिलीज होतं हायपोथॅलॅमस मधनं, हायपोथॅलॅमस मधनं न्यूरोहायपोफिसिस मध्ये, न्यूरोहायपोफिसिस मधनं ते रिलीज केलं जातं, किंवा जे स्टोअर केलेलं एडीएच आहे न्यूरोहायपोफिसिस मधनं ते रिलीज केलं जातं, आणि हे काय करतं, तर रिअब्सॉर्ब करतं पाणी. ओके, आणि त्यामुळे पाण्याची कमतरता मेंटेन होते. पण ज्या वेळेला, म्हणजे पावसाळ्यामध्ये इव्हॅपोरेशन रेट कमी असतो, घाम कमी येतो आपल्याला, आणि आपण पाणी पण नॉर्मल पितो, मग त्यावेळेला बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असून चालणार नाही, कारण कॉन्सन्ट्रेशन इम्बॅलन्स होईल सेलचं आणि बॉडी फ्लुइडचं. मग अशा वेळेला काय केलं जातं, तर हे जे काय पाणी आहे ते नकोय म्हणून युरिन मधनं बाहेर टाकलं जातं, म्हणून आपण युरिनेशन जास्त होतं पावसाळ्यामध्ये. मग त्यावेळेला एडीएच तयार होत नाही. मग बॉडीची रिक्वायरमेंट काय आहे, पाणी कॉन्झर्व केलं पाहिजे का पाणी रिलीज केलं पाहिजे, हे करणं, हे ठरवणारा हा हॉर्मोन आहे, दॅट इज कॉल्ड अँटी डायुरेटिक. डायुरेटिकचा अर्थ आहे लॉस ऑफ वॉटर, अँटी डायुरेटिकचा अर्थ आहे कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर. सो हे एक हॉर्मोनचं काम आहे. दुसरा हॉर्मोन, त्याचंच नाव आहे वासोप्रेसिन. हे ब्लड वेसल कॉन्स्ट्रिक्ट करतं, ज्या वेळेला प्रेशर खाली येतं ब्लडचं, त्यावेळेला ते मेंटेन करण्यासाठी ब्लडचा, आर्टरीचा डायमीटर आहे हा कॉन्स्ट्रिक्ट केला जातो, कमी केला जातो, आणि कमी केल्यामुळे ब्लड फोर्सने बाहेर पडतं. सो दॅट इज अँटी डायुरेटिक हॉर्मोन ऑर वासोप्रेसिन. इट स्टिम्युलेट्स द रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इन distal convoluted tubule DCH and collecting tubule of uriniferous tubule of the kidney. Second, it also decreases loss of water by reducing the urine quantity. It increases blood pressure by causing vasoconstriction. Vaso म्हणजे blood vessel, constriction म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणं, आणि म्हणून या हॉर्मोनचं दुसरं नाव आहे वासोप्रेसिन. सो डेफिशियन्सी ऑफ एडीएच, आता जर एडीएच ची कमतरता असेल, रिड्यूस वॉटर रिअब्सॉर्प्शन अँड इन्क्रीज युरिन आउटपुट, म्हणजे एडीएच जर, म्हणजे थोडक्यात एडीएच डेफिशियन्सी असेल, एडीएच तयार झालं नाही, हायपोथॅलॅमसने एडीएच तयार केलं नाही, सो ऑब्व्हियसली काय होणार, रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर होणार नाही. रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर न झाल्यामुळे युरिन मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त होणार, म्हणजे थोडक्यात पाणी, युरिन मधनं पाणी बाहेर निघून देणार, त्याला याचं नाव आहे, द कंडिशन इज कॉल्ड ॲज डायबिटीस इन्सिपिडस. दोन प्रकारचे डायबिटीस आपण बघितलेलं, एक डायबिटीस मेलॅटिस आहे आणि एक डायबिटीस इन्सिपिडस आहे. डायबिटीस मेलॅटिस हे ब्लड मध्ये असलेल्या शुगरशी रिलेटेड आहे, जेव्हा शुगरची लेवल वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याला डायबिटीस असं म्हणतात, त्याचं नाव आहे डायबिटीस मेलॅटिस. आणि हा जो काय डायबिटीस आहे, इट इज नॉट रिलेटेड विथ ब्लड शुगर, इट इज रिलेटेड विथ द वॉटर, अँड दिस कंडिशन इज कॉल्ड एज डायबिटीस इन्सिपिडिस. अशा केसमध्ये पर्सनला ना जास्तीत जास्त पाणी प्यायची, म्हणजे तहान त्याला जास्त लागते. ओके, सो एक्सेस मेट्रिक्युलेशन कॉजेस एक्सेसिव्ह थ्रस्ट. तहान लाग, पाणी युरिन मधनं पाणी जातं ना, मग जास्तीत जास्त तहान लागते, कारण जो काय थर्स्ट सेंटर आहे ब्रेन मधला, थर्स्ट सेंटरला स्टिम्युलेशन मिळतं, अँड दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलिडेप्सिया. याला पॉलिडेप्सिया असं म्हणतात, म्हणजे जास्तीत जास्त तहान लागणे. सो तिसरा जो आपण बघितला, पार्स नर्वोसा बघितला,
पार्स ऍडिनोहायपोथिसिस बघितला, पहिला आपण ऍडिनोहायपोथिसिस बघितला, मग न्यूरोहायपोथिसिस बघितला, मग ऍडिनोहायपोथिसिसचे हॉर्मोन्स बघितले, त्याची डेफिशियन्सी आणि मुळे किंवा ओव्हर सिक्रेशनमुळे काय झालं ते बघितले, मग न्यूरोहायपोथिसिसचं ओव्हर हॉर्मोन बघितले आणि त्याचं ओव्हर अंडर सिक्रेशन बघितलं. आता या दोघांच्या मध्ये एक जो असतो जो पार्स, त्याचं नाव आहे पार्स इंटरमीडिया, जो अँटीरियर लोब किंवा ऍडिनोहायपोथिसिसचा पार्ट आहे. सो इट इज पुअरली डेव्हलप इन द ह्युमन बीइंग. It secrete melanocyte stimulating hormone, that is MSH, in some lower vertebrates. खालचे जे वर्टिब्रेट्स आहेत याच्यामध्ये हा तयार होतो. MSH स्टँड्स फॉर मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, जो स्किन पिगमेंटेशन ठरवतो. आपल्यामध्ये स्किन पिगमेंटेशन पार्स इंटरमीडिया ठरवत नाही. सो MSH स्टिम्युलेट द डिस्पर्शन ऑफ मेलॅनिन ग्रॅन्युल्स इन द मेलॅनोसाइट्स अँड इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्किन पिगमेंटेशन. सो ही पिच्युटरी ग्लँड, जे आपण मेलॅनोसाइट पार्स इंटरमीडिया बघितली, मगाशी जे मी वेगवेगळे हॉर्मोन्स सांगितले ते हे हॉर्मोन आहेत. बघा, इकडे ओव्हरीवर ऍक्ट होणारे, इकडे बोन्स वरती ऍक्ट होणारे, इकडे मॅमरी ग्लँड वरती ऍक्ट होणारे, इथे ऍड्रिनलच्या कॉर्टेक्स वरती ऍक्ट होणारे. आता काय करतील, तुम्हाला असा एक डायग्राम देतील आणि या डायग्राम वरनं असं हे देतील आणि या खाली तुम्हाला हॉर्मोनचं नाव लिहायला सांगतील. आता बघा, हा टेस्टीज आणि ओव्हरीज वरती रिॲक्ट होणार आहे, म्हणजे हा कुठला असला पाहिजे, आयदर FSH, बरोबर, FSH असला पाहिजे. हा समजा बोन्स आहे, बोन्स आणि काय टिश्यू आहे, म्हणजे हा कुठला असला पाहिजे, ग्रोथ हॉर्मोन असलं पाहिजे. मॅमरी ग्लँड आहे, मॅमरी ग्लँड आहे म्हटले कुठला हॉर्मोन असला पाहिजे, मॅमोजेनिक मेमोनोट्रॉपिक हॉर्मोन असला पाहिजे, लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन पाहिजे. ऍड्रिनल कॉर्टेक्स वरती आहे म्हणजे कोणता असला पाहिजे, ACTH असला पाहिजे. थायरॉइड ग्लँड आहे म्हणजे कोणता असला पाहिजे, TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ऑक्सिटोसिन आहे, इथं पण तुम्ही ऑक्सिटोसिन हे लिहू शकता. आता ऑक्सिटोसिन दिलाय, ऑक्सिटोसिन म्हणजे इकडे तुम्ही काय मॅमरी ग्लँड लिहिणार. ओके, त्यानंतर स्मूथ मसल्स दिलाय, बघा हा दिलाय युटेरस, म्हणजे इथं सुद्धा इथं तुम्हाला ऑक्सिटोसिन लिहायला पाहिजे. आणि इथे दिलाय किडनीचं टिब्यूल दिलंय, म्हणजे सॉरी किडनी टिब्यूल दिलंय, म्हणजे इथं कुठला असला पाहिजे, इमॅजिन करा काय असेल, सांगा बघूया, जस्ट गेस आणि